नमस्कार. लढावणारी न्यूज नेटवर्कमध्ये मी बी.आर. पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 14 तळ्यावर आंदोलन केले. या आंदोलनावरून राज्यभरातून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात येत आहे. कराडमध्ये भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. काल जे जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाचे नेते यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांचा अवमान केला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. आज या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा या महाराष्ट्रामध्ये ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला. या ठिकाणी समस्त दलित बांधवांच्या आणि हिंदुस्थानात 140 कोटी जनतेच्या भावना या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी दुखावलेल्या आहेत. या ठिकाणी मी जितेंद्र आव्हाडांना सांगतो की ज्या ठिकाणी तुम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली त्या ठिकाणी तुम्ही 24 तासाच्या आत नागरिकांकडून माफी मागितली पाहिजे. या ठिकाणी अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अवमान या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. त्यामुळं या जितेंद्र आव्हाडांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो. या चर्चेबद्दल किंवा या विधानाबद्दल संपूर्ण दलित समाजामध्ये आणि ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी प्रचंड नाराजी आणि त्यांच्या विरोधात सूर उमटलेला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या भडव्या जितेंद्र आव्हाडांनी ज्या दलितांचं आणि समस्त हिंदुस्थानांचं आराध्य दैवत असणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्याच्या स्वतःच्या राजकीय प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंटबाजीसाठी त्या मूर्खाला समजलं सुद्धा नाही हातामध्ये काय आहे. तर दुसरा माणूस व्हिडिओमध्ये सांगत सुद्धा असताना त्यांनी जाणून बुजून फाडले का या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलाय. त्या जितेंद्र आव्हाडचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मी पूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने सांगतो त्याचा पूर्ण निषेध करतो. त्या भडव्याला येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही. जर आला भडवा कधी येईल तर त्याला काळं फासल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमस्कार. आज आम्ही इथं सर्व शिवप्रतिष्ठान म्हणून जमलेलो आहे. जितेंद्र आव्हाडने बाबासाहेब आंबेडकरांचं जे चित्र फाडलं आणि जो डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहे. या जितेंद्र आव्हाडने वारंवार हिंदू देवदेवतांचा अपमान केलेला आहे. हिंदू देवदेवतांविषयी अपशब्द वापरलेले आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा मोठ्या प्रमाणात अपमान काम केलेलं आहे. त्यांचं चित्र फाडून दुर्दैव हे की राजकीय स्वार्थासाठी डॉक्टर बाबासाहेबांचा उपयोग यांनी वारंवार केलेला आहे. जाती तेढ निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना पुढे केलेलं आहे आणि याच बाबासाहेबांना त्यांनी अपमानित केलेला आहे. काल समाजातून यातला तीव्र निषेध झाला पाहिजे. शिवप्रतिष्ठाना म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना कायम पूजनीय मानतो. देशाचं एक रत्न आहे ते, तर त्यांचा अपमान हा सगळ्या देशवासियांचा अपमान आहे. याचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाडची प्रतिमा आम्ही फाडलेली आहे. यदा कदाचित भविष्यात जर ते कराडमध्ये कधी जितेंद्र आव्हाड आलाच तर त्या प्रतिमेच्या ऐवजी त्याला फाडण्यात येईल, त्याला कान फाडण्यात येईल. जातीचं राजकारण करून जाती तेढ निर्माण करण्याचा कधी प्रयत्न करू नये. आणि सगळ्या समाजांनी ज्यांनी म्हणून बाबासाहेबांना राजकारणात उपयोग करून घेतात त्यांनी सगळ्यांनी बाबासाहेबांचा झालेला अपमान सहन न करता या जितेंद्र आव्हाडला कडक शासन होईल यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरवलं पाहिजे. ही आमची सगळ्यांची मागणी आहे. धन्यवाद. महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. त्यांचा नंबर